मी मेघना चाललोय फिरायला. तर ठीक आहे, आपण आता इथून हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आत्ता आमचा सिंगापूरमधला 3rd डे आणि फोर्थ डे आहे आणि उद्या आम्ही परत जाणार आहोत मुंबईला. सो आता आम्ही चाललो आहे फिरायला. तर कुठे जाणार आहे अजून काय आमचं ठरलं नाही आहे. बहुतेक मरलायनला जाऊ, कारण बाहेर खूप ऊन आहे, त्यामुळे बाहेर जायची इच्छा होत नाही आहे. तर आम्ही मॉलमध्ये बहुतेक जाऊ मरलायनला. मरलायनच्या जवळ एक मॉल आहे, त्याचं नाव काय आहे? मरीना बे. तर आम्ही त्या मॉलला बहुतेक जाऊ आणि तिथून मग गेलो तर मरलायनला पण जाऊ. सो लेट्स गो. हे गाईज, सो दिस इज माय टुडेज आउटफिट. डेनिमचा शॉर्ट स्कर्ट आहे, दिस इज मिनी स्कर्ट अँड हा जो टॉप आहे तो माझ्याकडे या टाईपचे बरेच टॉप चालले जातात, पण त्यातल्या त्यात आम्हाला जास्त आवडतो. आता आपण इथे आहोत. आपण मरीना बेवरनं आपण येल्लो लाईन घेऊन बेफ्रंट जाऊ. सो आपल्याला जायचं इथे आता. ठीक आहे, आपण आता इथून इथे जाणार आणि इथून मग येल्लो लाईनने बेफ्रंट कुठे इथे जाणार. सो लेट्स गो. सो गाईज, इकडे सगळे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत. रोलेक्स आहे, रॅडो आहे आणि अजून कोणतं आहे? ओमेगा आहे. बरेचसे ब्रँड्स आहेत इकडे. सो गाईज, दिस इज माय वन ऑफ द फेवरेट ब्रँड लुई वुइटॉन आणि त्याचं हे इकडे शोरूम आहे आणि जे त्याच्या बाजूला दिसतं आहे ते ॲपलचं शोरूम आहे. दॅट इज वर्ल्ड्स फर्स्ट फ्लोटिंग ॲपल शोरूम, दॅट वन. हे गाईज, सो आता आम्ही चाललो आहे डिनरला आणि आज आम्ही दुपारी आल्यानंतर मी परत काय व्लॉगच नाही बनवला. हे लोक स्विमिंगला गेलेले आणि मी. हे गाईज, सो दिस इज माय टुडेज आउटफिट. नॉट टुडे, आत्ताचा आउटफिट आहे हा माझा. सकाळचा वेगळा होता आणि दिस इज बलून ड्रेस अँड वन शोल्डर ऑल्सो. गुड मॉर्निंग मंडळी. आज आमचा घरी जायचा दिवस आहे. हे गाईज, सो आता मी निघालेलो आहोत आणि आता मी चेकआउट करतो आहे. आमचं संध्याकाळी 7:45चा फ्लाईट आहे, पण त्याच्या आधी आम्ही ज्वेलला जाणार आहोत आणि ज्वेलनंतर आम्ही जाणार आहोत चँगी एअरपोर्टला. सो लेट्स गो.
मग नंतर आमचं टर्मिनल 2ला फ्लाईट आहे. सो मग इथे फिरून झाल्यानंतर आम्ही टर्मिनल 2ला जाऊ. सो आता आम्ही स्काय ट्रेनने जाणार आहोत टर्मिनल 2ला. मी स्काय ट्रेनने टर्मिनल 2ला आलो आहे. तो गाईज आता आम्ही मुंबई एअरपोर्टला पोचतो आहे. ऑलमोस्ट 15 मिनिटात लँड होऊ. मुंबईला मस्तपैकी पाऊस पडतो आहे. खूप प्लेझंट क्लायमेट आहे. खूप छान वाटतं आहे. हां, मुंबईत आल्यावर इतकं मस्त वाटतं आहे ना. फुल एकदम घरी आल्याचं फिलिंग येतं आहे. म्हणजे भले तुम्ही बाहेर 2 दिवस जा, 4 दिवस जा, महिनाभर जा, पण शेवटी मुंबईत आपल्या घरी आल्यावरती इतकं मस्त वाटतं. म्हणजे सगळा प्रवासाचा थकवा पूर्ण निघून जातो. बाहेर फिरायची मजा असते वगैरे ते सगळं वेगळं, पण सगळ्यात जास्त आपण काय मिस करत असू ना तर आपल्या घरचं जेवण. पण बाहेर असल्यावरती घरच्यासारखं जेवण नाही मिळत. माझा हा व्लॉग इथेच एंड करते. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. टिल देन बाय बाय.